प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला, आणि पहा, एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता, आणि त्याच्या हाती तिचे सर्व भंडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला, आणि त्याने त्याला यशाया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिप्पाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा: त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले, आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा शंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी की दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिप्पाने बोलावयास आरंभ केला, आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा षंड म्हणाला, पहा, हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले, आणि फिलिप आणि षंड असे ते दोघे पाण्यात उतरले, आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अझोत नगरात आढळला, आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने लोकसमुदायास म्हटले, ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकीर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.